मी महानंदा विश्वनाथ बंड. मी एक पहिलं शिबिर केलं उपाशी शेगावला. तेव्हापासून आम्ही दोघंही डाएट करून राहिलो. असंच घरी जेवण घेऊन राहिलो आम्ही, काहीच फरक नाही. आणि तेव्हापासून इतकं चांगलं वाटतं यांना बी मला बी दोघांनाही बी. तब्येत खूप चांगल्या राहून राहिल्या. मला तर एकही गोळी नव्हती, मला कोणतीच बिमारी नव्हती, पण सरच्यानं मी आली की दोघांचं चांगलं चाललं. म्हणजे हे होती एका जणीसाठी स्वयंपाक करायला परवडत नाही, म्हणून आम्ही दोघंही करून राहिलो. नाही तर मला एकही गोळी नव्हती, माझी तब्येत खूप चांगली होती. मी पारायण करते 21 अध्यायाचं म्हटलं. यावेळी एवढं खूप पारायण इतकं चांगलं झालं माझं की ते मंदिरावाले म्हणत होते की काकू यावेळेस तुमचा आवाज खूपच चांगला आहे, खूपच चांगलं पारायण केलं तुम्ही. 21 अध्याय होईपर्यंत मी थकली नाही तर 10 वर्षापासून मी पारायण करून राहिली. आणि 10 वर्ष झाले आम्ही गजानन महाराजचे भक्त आहोत, हे आहो यजमान आहोत भागवताचे. तर आम्हाला दोघांनी एक आवड आहे, सगळं दोघांचं आमचं सगळं सारखंच आहे. आणि आता माझा हा 10 प्रकारचे मला व्यायाम सांगितलेले आहे सर आमच्या अकोल्याच्या डॉक्टरनी. तर मी इतके ते व्यायाम करते की माझ्यासारखा व्यायाम कोणीच करत नसेल हे म्हणतात. पण हात काही कमी पडे नाही. पण गीता मॅडमच्या नंतर जो वरचा हात आहे ना, तो वरचा असा उभा राहून त्यानं माझा हात कालपासून म्हणजे एकदम असा हलका हलका वाटून राहिला. म्हणजे आता असं वाटतं घरी गेल्यावर मी गोळ्याही घेत नाही, मी दवाखान्यात जाते, तो व्यायाम करतो तुझा गीता मॅडमचा. डॉक्टरचे यानं काहीच झालं नाही माझं. धन्यवाद. धन्यवाद.